प्रथमतः सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. मी स्वागत करतो आमच्या संत विचार चॅनलवरती आलेल्या सर्व दर्शकांचं मनापासून ते मनापर्यंत हार्दिक स्वागत. आमचा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, जर आमचे व्हिडिओ आपणास आवडत असेल तर आमच्या चॅनलला कृपया सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्याच्यासाठी नोटिफिकेशन चालू करून ठेवा. आपल्या भागवत धर्मामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. बऱ्याच जणांना नवविधा भक्ती म्हणजे काय, नवविधा भक्तीचे प्रकार कोणते आहे, त्या प्रकाराची ओळख मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून देणार आहे. नवविधा भक्ती म्हणजे काय, जे नव प्रकारे केली जाणारी भक्ती तिला म्हणतात नवविधा. पण ती नवविधा भक्ती कोणती कोणती आहे, ती नवविधा भक्ती कोणी कोणी केली त्यांचेही नाव मी तुम्हाला उदाहरणासहित सांगणार आहे. तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. मध्ये जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला अपुऱ्या ज्ञानानं तुमचंही कल्याण होणार नाही, कारण अपुरं ज्ञान माणसाला घातकी ठरतं. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. कुठले कुठली नवविधा भक्ती आहे, नवविधा भक्तीचे प्रकार कोणते आहे, मी तुम्हाला सर्वांना सांगतो. प्रथमतः नवविधा भक्तीचा जो श्लोक आहे, कारण नवविधा भक्तीचा प्रकार सांगत असताना श्री तुकोबाराय आपल्या गाथामध्ये सांगतात, नवविधा भक्तीचा प्रकार काय आहे, कृपया तो आम्हाला सांगावा. नवविधा भक्ती काय बोलली, त्या भक्तीचं खरं रहस्य काय आहे हे आम्हाला सांगा. मग ती कुठली भक्ती आहे नवविधा, तर नवविधा भक्तीचा जो श्लोक आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये तो श्लोक येतो प्रल्हाद चरित्रामध्ये. त्यावेळेचा जो श्लोक गायलेला आहे प्रल्हादांनी सांगितलेला आहे. कोणता श्लोक आहे तो, मी तो श्लोक तुमच्यापर्यंत तुम्हाला मी सांगतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हा श्लोक आहे. पुन्हा लक्ष द्या, पुन्हा मी तुम्हाला श्लोक ह्या ठिकाणी सांगत आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. मग ही नवविधा भक्ती जी आहे, या नवविधा भक्तीचे जे 9 जण आहेत, कोणत्या 9 जणांनी ही भक्ती केली आहे त्या 9 जणांचे आम्हालाही नाव सांगावं. एका श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या गाथ्यामध्ये 9 जणांनी जी नवविधा भक्ती केलेली आहे, ते 9 जणांची नावाचं वर्णन त्या गाथेच्या एका अभंगामध्ये केलेलं आहे नाथबाबांनी. तो अभंग जर कोणाकडे गाथा असेल नाथबाबांचा तर त्या नाथबाबांच्या गाथ्यामध्ये तुम्हाला हा अभंग सापडेल. आपल्या भागवत धर्मामध्ये आत्ताच्या काळामध्ये प्रथमतः श्रवण भक्तीला खूप मान आहे. ज्यांनी ज्यांनी नवविधा भक्ती केलेली आहे त्या नवविधा भक्तीचे उदाहरणासहित मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जरी कोणाला कीर्तनामध्ये नवविधा भक्तीचा प्रकार माहिती नसेल, बहुतेक जणांना नवविधा भक्तीचे प्रकारही माहीत असतात, श्लोकही पाठ असतो, पण नवविधा भक्तीचे उदाहरण कोणालाही माहीत नसतात. त्याकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे. नवविधा भक्तीचे प्रकार मी तुम्हाला सांगितले. पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. ती श्रवण भक्ती कोणी केली, ती श्रवण भक्ती परीक्षिती राजाने केली. परीक्षिती राजाने काय श्रवण केलं, श्रीमद भागवत महापुराणाचं श्रवण परीक्षिती राजाने केलं आणि त्या परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्ती झाली, मुक्ती झाली. ही आहे पहिली श्रवणम. दुसरी भक्ती आहे कीर्तनम. कीर्तन रूपी भक्ती कोणी केलेली आहे, ही कीर्तन रूपी भक्ती सांगत असताना नाथबाबांनी श्री शुकमुनींचं उदाहरण दिलेलं आहे. कारण का, की श्री शुकमुनींच्या मुखारविंदातून रसाळ असं श्रीमद भागवत पुराण परीक्षिती राजाच्या कानावरती गेलं. म्हणजे कीर्तन ही भक्ती कोणी केली, तर कीर्तन ही भक्ती शुकांनी केली. हीच कीर्तन भक्ती आपल्या भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपण आजही करतो. त्याच कीर्तन भक्तीचा महिमा सांगत असताना कीर्तनाचे 2 प्रकार मागे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे,
पण त्या कीर्तनामध्ये आपल्या संप्रदायामध्ये कीर्तनाचे किती प्रकार आहेत? कीर्तनाचे आहे लीला संकीर्तन आहे, नामसंकीर्तन आहे, भगवंताच्या बाललीला तुम्ही गायलेल्या आहेत, भगवंतांनी जे केलेलं चरित्र आहे तेच चरित्रही भगवंताचं कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय? ज्यामध्ये भगवंताच्या केलेल्या कीर्तीचं वर्णन असतं आणि ज्याच्यामध्ये मनुष्य तन विसरून जातो आणि भगवंताच्या कीर्तीमध्ये काय होतो? तल्लीन होऊन जातो. म्हणजे या तनाचा ज्या ठिकाणी विश्वासही राहत नाही, म्हणजे त्या तनाचा त्या ठिकाणी माणसाला देहभाव विसरून जातो मनुष्य आणि भगवंताच्या भक्तीमध्ये कीर्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंताच्या स्वरूपाकडे तो धाव घेत असतो. म्हणून आहे ही कीर्तन भक्ती. पहिली सांगितली श्रवण भक्ती ही परीक्षिती राजाने केली. दुसरी ही आजही आपल्या संप्रदायामध्ये मूलभूत पाया आहे कीर्तन ही भक्ती. आजही वारकरी संप्रदायामध्ये नारदीय कीर्तन पद्धती चालते, नामसंकीर्तन असन. पण कलियुगामाजी नामसंकीर्तन सगळ्यात महत्वाचं आहे, कारण कलियुगामाजी खूपच आयुष्य कमी आहे आणि या कमी आयुष्यामध्ये कलियुगामाजी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या नामाचा महिमा सांगत असताना माऊली ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन करतात. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचितांचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. भगवंताच्या नामाने पूर्ण संतांनी भूमीमध्ये भगवंताचं नाम दुमदुमून टाकलं. सगळीकडे भगवंताचं नाम झालं आणि भगवंताच्या नामाने या ठिकाणी यमदमा अवकाळ आणली. यमदमाला अवकाळ आणली म्हणजे त्या ठिकाणी पाप नाहीसं झालं, सगळीकडे पुण्याची शेती पिकली, सगळीकडे पुण्य झालं. म्हणून यमालाही आपलं नरकाचं द्वार बंद करावं लागलं, यमाचाही धंदा त्या ठिकाणी बंद झाला. असं या कीर्तनाचा महिमा आहे. मग हे कीर्तन कोणी केलं? पहिलं शुक मुनींनी कीर्तन केलं. श्रवण भक्ती परीक्षिती राजा, दुसरी सांगितली ती श्रवण कीर्तन भक्ती श्री शुक मुनींनी. श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम, श्री विष्णू भगवंताचं नामस्मरण कोणी केलं? ज्या नामस्मरणाने प्रल्हादासारखा जो भगवंताचा भक्त होता, अनेक प्रकारे भगवंताच्या भक्ताला मारण्याचा प्रयत्न केला कंसाने. कोणी? हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला, स्वतःच्या मुलाला मारण्याचे अनेक विविध प्रकाराने हत्या करण्याचे प्रयत्न केले. हत्तीच्या पायाखाली दिलं, सुळावरती चढवलं, उंच पर्वतावरून खाली सोडलं, तळत्या तेलामध्ये टाकलं आणि शेवट होलिका दहन, ज्याला आज आपण होळी साजरा करतो, त्या होलिकेलाही अग्नीमध्ये घेऊन बसवलं. असे अनेक प्रकारे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तरीही भगवंताने त्या प्रल्हादाचं रक्षण केलं. ती कोणती भक्ती होती? विष्णू स्मरणम. भगवंताचं सदा प्रल्हादाच्या मुखामध्ये नाव होतं. त्याच्यामुळे आणि विष्णू स्मरण पाहते पांडव अखंड वनवासी, तरी ते पांडव भगवंताला कधी विसरत नव्हते. परित्या देवाशी आठविती, प्रल्हादाशी पिता करीचो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण. हा एक तुकोबारायांचा अभंग आहे. ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे त्याच्या देहाला भगवंत स्वतः संरक्षण देतात, भगवंत स्वतः त्याचं रक्षण करतात. म्हणून तिसरी भक्ती आहे ती विष्णू स्मरणम. पादसेवनम, भगवंताच्या पायाचं महात्म्य सांगत असताना लक्ष्मी ऐसी जयाची दाशी, लक्ष्मी, जी लक्ष्मीचं आपण पूजन करतो, जी लक्ष्मी आपल्या घरात यावी असं सगळ्यांना वाटतं, ती लक्ष्मी पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. माऊली ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. भगवंताच्या पायाचं महात्म्य, ज्या लक्ष्मीला जी समुद्र मंथनामध्ये निघालेली जिचा जन्म झालेला आहे, ती लक्ष्मी माता भगवंताची पाय धुवायची पात्र झालेली आहे. म्हणजे ती पादसेवन भक्ती, त्या लक्ष्मी माते एवढी तिचा महिमा कोणीही सांगू शकत नाही. मग श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम, भगवंताची अर्चन भक्ती बघितल्यानंतर अक्रूराची बघा तुम्ही. अक्रूराच्या घरी बघा. आतापर्यंत आपण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम बघितलं. आता ही अर्चनम भक्ती म्हणजे काय? तर अर्चन म्हणजे भगवंताला पूर्ण तिन्ही देहाने
भगवंताला समर्पित भावाने हा देह समर्पित करून द्यावा. काया वाचा मने तिन्ही देहाने फक्त भगवंताचं काय करायचं, पूजन करायचं. एक मूर्ती पूजा आहे, मानस पूजा आहे, परापूजा आहे. या तिन्ही प्रकारे फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम तेची मज प्रेम दे देवा, डोळे भरून या पाहिना तुझे मुख तेची मज सुख दे देवा. हे सगळं अर्चन भक्तीमध्ये तुम्हाला सांगतो. या पूर्ण देहाने फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं, मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं, डोळ्याने भगवंताचं रूप पाहायचं, कानाने भगवंताच्या लीलाचं कीर्तन श्रवण करायचं, पायाने भगवंताच्या तीर्थाची यात्रा करायची, तीर्थयात्रा करायची. या देहाने फक्त कीर्तनामध्ये नाचायचं, हाताने फक्त भगवंताच्या कीर्तनातच टाळी वाजवायची. हे आहे अर्चन भक्तीचा महिमा. अर्चन वंदनम, वंदन भक्ती कोणी केली? वंदन म्हणजे दंडवत दंडापरी काही उरून देऊरी. दंडवत करायचं असतं, वंदन करायचं असतं. वंदनाचे प्रकार आहेत. अक्रूरासारखी वंदन भक्ती कोणी केलेली नाही. भगवंत हे ज्यावेळेस रानामध्ये गाया चालत असताना अक्रूराने बघितलं आणि खाली काय आहे याचंही लक्ष न देता दंडवत घातला. दंडवत दंडापणे दंडवत घालत असताना या दंडाप्रमाणे माणसाने पडून जावा. दंडवते स्वामींचं खूप सुंदर उदाहरण आहे, नाथबाबांच्या चरित्रामध्ये आहे. जे दिसल जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवंतही सांगतात की बाबा जे जे भूत दिसल, जे जे कुणी दिसल, भूत जरी दिसले तरी त्यांना नमस्कार घाला, कारण तो हा भक्तियोग माझा आहे. मग तसे ते दंडवते त्यांच्या दंडवत घालत असताना त्यांनी दंडवत घातल्यानंतर मेलेलं गाढव सुद्धा जिवंत झालं. एवढा या वंदन भक्तीचा महिमा आहे. नाथबाबांच्या चरित्रामध्ये दंडवते स्वामींचं उदाहरण आलेलं आहे. आपण त्याचाही अभ्यास करावा. अर्चनम वंदनम दास्यम, दास्य भक्ती कोणी केली? दास्य भक्ती केली हनुमंतरायांनी. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जाण परमभक्त. आपल्या काकड्याच्या मालिकेमध्ये जो दुसऱ्या क्रमांकाची मालिका आहे मंगलाचरण, त्याच्यामध्ये हा अभंग आहे. उच्च निच्च काही नेणे भगवंत, त्याच्यानंतरचा अभंग आहे श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जाण परमभक्त. झाली पाय विश्रांती याच्या का सकाळा, जीवी जीवन काळा श्रीमूर्ती राया. पादसेवणे अक्रूर झाला ब्रह्मरूप. हे पहा, पादसेवणे म्हणजे भगवंताच्या पादसेवन भक्तीने अक्रूर ब्रह्मरूप झाला. हेच तुम्हाला मी सांगतो. वंदनम, पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. भगवंतांना वंदन केल्यानंतर, त्या वंदन केल्यानंतर सुद्धा परब्रह्मरूप जर भेटत असेल तर तीही वंदन भक्ती महत्वाची आहे. तीही आम्ही सर्वांनी केली पाहिजे. मग कोणती? अर्चनम वंदनम दास्यम, आणि दास्य भक्ती हनुमंतरायाने केली, म्हणून भगवंत श्रीरामांचे त्यांना दर्शन झालं. आणि सख्य भक्ती ही केली अर्जुन. सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक रूप. तो अभंग बघितल्यानंतर तुम्हाला त्या अभंगामध्ये संपूर्ण चरित्र दिसल. सख्यपणे अर्जुन नरनारायण, भगवंताचं आणि अर्जुनाचं नरनारायण स्वरूप आहे. दोघांसारखं सख्यत्व शास्त्र वर्णन करतं, पुराणही वर्णन करतं, माऊली ज्ञानोबराईही वर्णन करतात. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणही सापडतील. मग सख्य भक्ती अर्जुनाने केली. आणि आत्मनिवेदनम भक्ती कोणी केली? तर आत्मनिवेदन करणारा बळीराजा. भगवंत स्वतः त्या बळीराजाचं आत्मनिवेदन स्वीकार करतात आणि स्वतः बळीच्या द्वारामध्ये द्वारपाळ झाले. अशी भगवंताची आत्मनिवेदन भक्ती आहे. ही नवविधा भक्तीचा प्रकार मी तुम्हाला सांगितलेला आहे. पहिली श्रवणम कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती आहे. या नवविधा भक्तीचे मी आपणास उदाहरणासहित सांगितलेले आहे. कोणी कोणती भक्ती केली ती नवविधा भक्तीचा मी तुम्हाला महिमाही सांगितला, तिचे उदाहरणही सांगितलेले आहे. जर तुम्हाला जर आमची माहिती पुरेशी वाटत असेल, जर दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आमच्या चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून प्रेस करा, नोटिफिकेशन चालू करा. आणि आम्हाला आपला प्रतिसाद आवश्यक आहे, म्हणून आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुढील साठी सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी.